सन्माननीय संजयजी केळकर. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरातील ठाणे महापालिकेमध्ये महसूल गावं बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, मानपाडा येथील मालमत्ता पत्रक बनवताना मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, तेथील रहिवाशावर त्यामुळे अन्याय तर होतोच आहे. त्याचप्रमाणे यशस्वी नगर परिसरातील गृहसंकुलं जी आहेत येथील देखील अनेक इमारती जी आहेत ते 40-50 वर्ष जुन्या झालेल्या असल्याने त्या सर्व धोकादायक झाल्या आहेत. ठाणे महापालिकेने त्यांना धोकादायक ठरवून त्याचा वापर बंद करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी पुनर्विकास प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र शासन निर्णयानुसार तेथे पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तथापि सध्या स्थितीत अस्तित्वात असलेला 7/12 उतारा हा कालबाह्य समजून शासनाने केलेल्या नोंदीनुसार नवीन मालमत्ता पत्रक प्रमाणे क्षेत्र व मालकी हक्क समजण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद केले. पण शासनाद्वारे सदर मालमत्ता पत्रक देताना झालेली चौकशी, तपासणी व नोंदणी ही अत्यंत अध्यक्ष महोदय चुकीच्या पद्धतीने झाल्याने संबंधितांचा मूळ 7/12 वरील नोंदी आणि नव्याने देण्यात आलेल्या मालमत्ता पत्रकातील क्षेत्र यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते आणि त्यामुळे मूळ 7/12 प्रमाणे मालमत्ता पत्रक दुरुस्त करून मिळावे अशा प्रकारची तेथील रहिवाशांची मागणी आहे. 8 महिने उलटून गेले तरी देखील ठोस निर्णय होत नाही. अध्यक्ष महोदय, परिणामी तेथील रहिवाशांना पुनर्विकास प्रक्रिया राबवताना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि एका दृष्टीने चुकीच्या नोंदी असणं हे अन्यायकारक आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे शासनाने मूळ 7/12 प्रमाणे मोजणी करून तेथील क्षेत्र व मालकी हक्क कायम करावे अशा प्रकारे मी आपल्या माध्यमातून शासनाने निर्देश द्यावेत अशा प्रकारची या औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती करत आहे. सन्माननीय